हॅलो व्ह्यूवर्स, फॅमिली ट्रेकर्सच्या या भन्नाट सहलीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वाटांवर घेऊन जातं जिथे पाय चालत असतात मात्र मन प्रवास करत असतं. हा प्रवास होता सातारा ते पर्वत, कांदाटी खोऱ्यातल्या निर्भीड अरण्यात, सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या पांडवकालीन श्री मल्लिकार्जुन देवालयाकडे. हा केवळ ट्रेक नव्हता, ती एक होती यात्रा, एक अनुभव होता जो आयुष्यभर मनात जिवंत राहणार होता. या प्रवासात तब्बल 36 ट्रेकर्स सहभागी झाले होते आणि या समूहाचं सर्वात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे इथे वयाचं बंधन नव्हतं, तर इथे होता 5 वर्षाचा छोटा गुरु आणि 75 वर्षाचे देशमुख डॉक्टर. एका बाजूला बालपणाचं निरागस हास्य आणि दुसऱ्या बाजूला अनुभवाचं गहिरं शानपण. आजचा दिवस वेगळाच होता, अनवट वाटांवर चालण्याचा, कारण आज आठवणी जन्माला येणार होत्या. सह्याद्रीतल्या कुशीतला हा सुवर्ण क्षण आम्ही सारेच जण अविरत काळजात जपायला निघालो होतो आणि म्हणून सुरू झाला हा आनंदाच्या बोटीतला सुखकारक निसर्गरम्य प्रवास. कोयना जलाशयाच्या निळ्या क्षार लाटांवर स्वार होऊन आमची बोट पुढे सरकत होती. सूर्य मावळतीला झुकत होता, पाण्यावर सोनेरी प्रकाश पसरत होता, लाटा अगदी हळूच कुजबुजत होत्या आणि आपली बोट त्या शांततेत पुढे पुढे सरकत होती. त्या क्षणी असं वाटलं, हा एक प्रवास नाही, ही एक ध्यानधारणा आहे, मनाला शांत करणारी एक साधना आहे. छोट्या गुरुच्या निरागसतेत उद्याची आत्मशक्ती सामावलेली होती. निळ्या क्षार पाण्यातून वाट काढत शेवटी आमची बोट अकल्पे या ठिकाणच्या बेस स्टेशनला पोचली. जणू काही निसर्ग मुक्त हस्ताने दोन्ही बाहू पसरवून आमच्या स्वागताला सज्ज झाला होता. सांजवेळच्या अंधारातच पावलं होमस्टेच्या दिशेने चालू लागली. ग्रामीण पद्धतीचा होमस्टे पाहून काळजात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तिथलं आदरातिथ्य, स्वागत पाहून मन भारावून गेलं. माझी टाळी तुला आणि तुझी टाळी मला या गप्पांच्या रंगारंग कार्यक्रमाबरोबरच पोरांनी भात्यानाच्या मांडवाखाली क्रिकेटचा डाव मांडला. आयुष्यातला खुर्चीचा मोह सोडून सर्वांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला आणि तृप्तीचा ढेकर दिला. तिने सांगितले की आमच्या इथे एक चांगले डॉक्टर आहेत, आशिलला त्यांना दाखवून बघा. माझ्या सासऱ्यांना त्यांचा चांगला गुण आलाय. झालं, लगेच मूर्तीने तिकडे जायची तयारी केली. आशिल व मूर्ती नंदेने सांगितलेल्या डॉक्टरकडे जाऊन पोहोचले. डॉक्टर बोलायला वगैरे चांगले होते. त्यांनी आशिलची आपल्या पद्धतीने तपासणी केली, सगळी चौकशी केली आणि या डॉक्टरांनी खास ॲक्युप्रेशरची उपचार पद्धती अवलंबली. कोणतेही औषध घेऊ नका असे सांगितले. एवढ्यावर तुम्हाला बरे वाटेल असा सल्ला दिला आणि जाता जाता एवढे सांगितले की आता जास्त काही गोळ्या, इंजेक्शन, औषधं घेऊ नका. जर बरं वाटायचं असेल तर एक उपाय सांगतो, दररोज औषध म्हणून फक्त 20 मिली घेत जा. सरांच्या कथा ऐकता ऐकता रात्र कशी सरली ते कळलंच नाही. सोनेरी किरणांनी आमचे स्वागत केले होते, जणू काही आम्हाला आलिंगनच दिले होते मनानं. आता सुरू होणार होता निश्चयी मनाचा आपल्या ध्येयाकडचा प्रवास. त्यासाठी पटापट सर्वांनी तयारी सुरू केली. पेटपूजा केली, कारण एवढ्या उंचीवरचा ट्रेक करायचा म्हणजे पेटपूजा तर झालीच पाहिजे. आम्ही सर्वजण एकमेकांच्या धाग्यात गुंफलं गेलो होतो. अर्थात असं म्हणायला हवं की आम्ही एकाच माळेचे मणी झालो होतो. त्याचंच नाव होतं फॅमिली ट्रेकर्स.
तोपर्यंत धडाधड आपटत महामंडळाची लालपरी दारात येऊन ठेपली. तोपर्यंत फौजींनी ट्रेकर्सला आधार म्हणून बांबूच्या काठ्या काढून ठेवल्या आणि सर्वजण आपल्या निश्चित ध्येयाच्या दिशेनं निघण्याच्या तयारीला लागले आणि वाट धरली. 1 2 3 अशी गिनती झाली आणि आम्ही सगळेजण एका पाठोपाठ निघालो. आम्ही पर्वतरोही होतो. पर्वत हे ठिकाण बरोबर घनदाट अरण्यांनी वेढलेल्या वासोटा किल्ल्याच्या बरोबर समोर होते. वासोटा किल्ला आणि कांदाटी खोरे हे त्या काळच्या चंद्रराव मोरेंचे प्रदेश. हवेत विहार करणाऱ्या बगड्यांची जशी रांग असावी तशी आमच्या सगळ्यांची रांग होती. पण मध्येच काय झाले कोणास ठाऊक, आमच्या सगळ्यांची रांग 2 भागांमध्ये विभागली गेली. 2 प्रवाह वेगवेगळे झाले. मात्र आम्हाला माहीत होतं की नद्या जशा संगमावर एकत्र येतात तशी आमच्या सगळ्यांची रांग पुन्हा संगमावर एकत्र येणार होती आणि अर्थातच झाले तसेच. आपुलकीने जोडणारी नाळ कधी तुटत नाही. काल ज्या ठिकाणावरून बोटीला आम्ही निरोप दिला होता तिच्या भेटीसाठी आम्ही पुन्हा सकाळी नियोजित स्थळी पोहोचलो आणि प्रवास पुन्हा सुरू झाला, तोही निळ्याशार जलाशयातून. प्रवास होता सुतारवाडीपर्यंत, कारण पर्वत या ठिकाणाच्या पायथ्याशी असणारं 5-6 वस्तींचं गाव म्हणजे सुतारवाडी. पुन्हा एकदा सोनेरी किरणांना साक्षी ठेवून आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली. पाण्यात पडलेल्या सावल्या आणि सूर्याचे प्रतिबिंब आमच्या डोळ्यात चमकत होते. निसर्गाचा आस्वाद घेत घेत आम्ही पुढचे स्टेशन गाठले. ते स्टेशन होते ताकाचे स्टेशन. तुम्ही म्हणाल, हे ताकाचे स्टेशन गावाचं नाव आहे का? तर अर्थातच नाही. पुढे एका गवळ्याने आमच्यासाठी हंडा भरून ताक आणले होते. ते आम्ही बाटल्यांमध्ये भरून घेतले, कारण दुधाची तहान ताकावरच भागवायची होती ना. असं म्हटल्यामुळे बहुतेक म्हैशींना आमचा राग आला असावा. त्यामुळे हिरव्यागार कुरणामध्ये चरणाऱ्या म्हैशी डोळे वाटारून आमचा रागराग करत होत्या. तोपर्यंत मध्येच कोणीतरी ओरडले, अरे गवे गवे. हे ऐकून तर म्हैशींचा चेहरा काळाकुट्टा पडला. हिरव्यागार कुरणांवरून आम्ही वाट काढत पुढे निघालो होतो. सह्याद्रीचं सौंदर्य अनुभवत होतो. नदीपात्र ओलांडल्यानंतर जांभळी मंजिरी आमच्या स्वागतासाठी पुष्प घेऊन उभी होती, असाच भास निर्माण झाला. सह्याद्रीचं हे देखणं रूप आम्ही मनोमन साठवत होतो. आम्ही बेस स्टेशनपर्यंत पोहोचलो. ते ठिकाण होतं 5-6 वस्तीचं सुतारवाडी. तेथून आम्हाला पर्वत हे ठिकाण दृष्टिक्षेपात पडत होते. सर्वजण पर्वतरोही झालेच होते आणि त्यामुळे त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आता खऱ्या अर्थाने अथक परिश्रम आणि कष्ट करून आपल्या निश्चित ध्येयापर्यंत सर्वांनाच पोचायचे होते आणि त्यामुळे आत्मशक्ती जागृत करून त्या शिवाला स्मरण करून सर्वांनी आपली वाट धरली. आता खऱ्या अर्थाने आम्ही सह्याद्रीला घट्ट मिठी मारली होती आणि सह्याद्रीनेही आपल्या विशाल बाहू पसरून आम्हाला आलिंगन दिले होते. सह्याद्रीच्या वाटेवर पाऊल टाकताना मन आनंदाने भरून येते. हिरव्यागार डोंगर रांगा पाहून हृदयात उत्साह जागा होतो. प्रत्येक चढणीत एक नवा संघर्ष अनुभवायला मिळतो. थकवा असूनही पुढे जाण्याची जिद्द वाढत जाते. धुक्यात लपलेली वाट एक गूढ रोमांच निर्माण करते. वाऱ्याच्या झुळकीत स्वातंत्र्याची जाणीव होते. निसर्गाच्या कुशीत स्वतःला विसरून जायला होतं. पक्ष्यांचा किलबिलाट मनाला शांतता देतो. ओलसर मातीचा सुगंध आठवणी जागवतो. ट्रेकरच्या मनात साहसाची आग पेटलेली असते.
साताऱ्याच्या कुशीतून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू शहराच्या गोंगाटापासून दूर जातो आणि निसर्गाच्या शांत हिरव्यागार साम्राज्यात प्रवेश करतो. बोटीचा प्रवास संपतो आणि खरी परीक्षा सुरू होते. पर्वताकडे जाणारा 35 किलोमीटरचा ट्रेक. पायाखाली मातीचा ओलसर गंध, दोन्ही बाजूला उंचच्या उंच वृक्षराजी आणि त्यातून येणारे पशुपक्ष्यांचे मधुर स्वर. हे अरण्य इतके घनदाट की सूर्यकिरण सुद्धा पानामधून झिरपत झिरपत जमिनीवर उतरतात. प्रत्येक पावलागणिक वाटते आपण इतिहासाच्या आणि निसर्गाच्या एका गूढ दालनात चाललो आहोत. जावळीचे हे अरण्य म्हणजे सह्याद्रीचा प्राण. इथे हवा अधिक शुद्ध, अधिक गार, अधिक जिवंत वाटते. ट्रेक जसा जसा उंचीवर चढतो तसे तसे डोंगर मागे सरकतात आणि समोर उलगडते रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याचे विहंगम दृश्य. दोन्ही बाजूंच्या खोल दऱ्या आणि धुक्यात हरवलेली झाडी आणि दूरवर पसरलेले सह्याद्री पर्वतरांगेचे साम्राज्य. क्षणभर वाटते आपण जमिनीवर नाही तर एखाद्या स्वर्गाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. दुपारच्या तेजस्वी प्रकाशात ट्रेकरची पावले पुढे पुढे सरकत असतात आणि समोर सह्याद्रीचा विशाल विस्तार पसरलेला असतो. एकावर एक मांडलेल्या शिळा जणू सह्याद्रीने स्वतःच्या हाताने घडवलेला सिंहासनाचाच मार्ग असावा. शिखर जवळ आहे म्हणून पाऊलावर पाऊल पडत जाते. शिखराचे टोक दृष्टिक्षेपास पडते आणि त्यावर शिवशंभूंचा भगवा फडकताना दिसतो. असे वाटते की जणू रोज सह्याद्री याच सिंहासनावर येऊन विराजमान होत असेल. शिखर पार केल्यावर जे अद्भुत दृश्य दिसते तेव्हा ट्रेकर्स थांबतात. श्वास वेगाने चालतो, डोळ्यात आश्चर्य आणि मनात भक्तीची शांत लहर. आणि मग समोर प्रकट होतं ते शिवमंदिर. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं, अद्भुत, अलौकिक आणि शांत. त्या मंदिराकडे पाहताच मन नकळत झुकतं. हे फक्त मंदिराचे दर्शन होताच मन शांत होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे प्राचीन शिवधाम दगडी स्थापत्यकलेचा सुंदर नमुना वाटते. काळ्या कातळात घडवलेल्या भिंती, कोरीव दगडी खांब, साधी पण प्रभावी रचना मंदिराला एक वेगळीच भव्यता देतात. गाभाऱ्यात प्रवेश करता सारा थकवा दूर होतो आणि मस्तक आपोआपच त्या विश्वनाथापुढे नतमस्तक होते. गाभाऱ्यातला मंद प्रकाश, धुपांचा सुगंध आणि घंटानादाचा हलका प्रतिध्वनी मनाला मंत्रमुग्ध करतो. सगळे वातावरण भक्तीने भरून जाते. त्याच वेळेत जाणवते की हे केवळ दर्शन नाही तर ही एक दिव्य अनुभूती आहे महादेवाच्या सानिध्यात. हर हर महादेव. आलेली अनुभूती सांगायला शब्द कमी पडतात. त्याच आठवणी काळजाच्या गाभाऱ्यात साठवून परतीचा प्रवास मावळत्या सूर्याच्या साक्षीने सुरू होतो. हा प्रवास अविरत सुरू राहणार फॅमिली ट्रेकरच्या संयोगाने.